नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तिल्लारी धरणाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। ज्यांनी सबस्क्राइब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। तिल्लारी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे जलसाठा प्रकल्प आहे। हे धरण महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे। हे धरण सिंचन, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि वीज निर्मितीसाठी उपयोगी आहे। तिल्लारी धरण हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात वेलिंग जवळ व तिल्लारी नदीवर बांधलेले आहे। या धरणाची बांधकामाची सुरुवात 1986 मध्ये झाली आणि 2009 मध्ये धरण बांधून पूर्ण झाले। धरणाचा प्रकार पृथ्वी व बंधारे धरण असा आहे। धरणाचे उद्दिष्ट सिंचनासाठी पाणी पुरवठा, गोवा राज्याला पिण्याचे व औद्योगिक पाणी तसेच काही प्रमाणात वीज निर्मिती हा आहे। धरणाची तांत्रिक माहिती पाहू। नदीचे नाव तिल्लारी नदी की जी कृष्णा नदीची उपनदी आहे। साठवण क्षमता अंदाजे 1.5 TMC। धरणाची उंची 38 मीटर, लांबी 846 मीटर। एकूण उपयुक्त जलसाठा 1.77 TMC। धरणाचा उपयोग कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा या भागातील शेतीला पाणी पुरवठा करणे, गोवा राज्यातील अनेक गावांना आणि शहरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, गोव्यामधील काही कारखान्यांना पाणी पुरवणे, तसेच या धरणावर लघु जलविद्युत प्रकल्प सुद्धा उभारले गेले आहेत। पर्यावरणीय परिणाम आणि उपाय। या धरणामुळे काही गावे विस्थापित झाली आहेत, त्यासाठी पुनर्वसनाची कामे केली गेली। तसेच जंगल क्षेत्राचा काही भाग धरणाखाली गेला आहे। पर्यटन महत्त्व। तिल्लारी परिसर निसर्गरम्य असून पर्यटकांसाठी लोकप्रिय ठिकाण बनत आहे। डोंगराळ भाग, जलाशय व शांत वातावरणामुळे हे ठिकाण ट्रेकिंग व सहलीसाठी योग्य आहे। तिल्लारी धरण हे महाराष्ट्र व गोवा राज्यांसाठी एक महत्त्वाचा पाणीसाठा प्रकल्प असून शेती, पिण्याचे पाणी व पर्यटन या तिन्ही दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आहे। असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। थँक्यू।